गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो आज आहे लेक्चर नंबर 11 केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमधून. आपण लास्ट लेक्चरमध्ये डायपोल मोमेंट, त्यानंतर कोऑर्डिनेट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड असे टॉपिक आपण लास्ट लेक्चरपर्यंत कंप्लीट केलेत. हे जे लेक्चर आहे यामध्ये आपल्याला शिकायचं आहे आज लेक्चर नंबर 11 मध्ये हायड्रोजन बॉन्ड. तर बघा, हा जो हायड्रोजन बॉन्ड कन्सेप्ट आहे तर हा कन्सेप्ट आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये गरजेचा आहेच, पण पुढे जाऊन मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला याची वारंवार गरज पडते. की जसे एखाद्या कंपाऊंडची फिजिकल स्टेट कोणती, त्यानंतर कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, नंतर त्यांची विस्कॉसिटी कशी असेल, तर हे सगळे जे काय पॅरामीटर्स आहेत तर हे हायड्रोजन बॉन्डिंगच्या बेसवर आपण सॉल्व्ह करू शकतो. सपोज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की अल्कोहोल आणि वॉटर कंपेरेबल साईजचे किंवा मोलर मास त्यांचा आपण सेम म्हणू, तर यांच्यापैकी बॉइलिंग पॉईंट जास्त कुणाचा, कमी कुणाचा, तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू अल्कोहोल. मग हा क्वेश्चन हायड्रोजन बॉन्डिंगच्या बेसवर सॉल्व्ह होतो. किंवा समोर जाऊन इथर आणि अल्कोहोल किंवा कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि अल्कोहोल यांच्यापैकी सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचा, तर ऑब्व्हियसली कार्बॉक्झिलिक ऍसिडचा जास्त, त्यापेक्षा कमी अल्कोहोल, त्यापेक्षा कमी इथर. मग हे जे किंवा अल्केनचे बॉइलिंग पॉईंट अजून कमी असतात. मग हे सगळं जे काय ठरतं हे ठरतंय हायड्रोजन बॉन्डिंगवर. बऱ्याच ठिकाणी आपण हायड्रोजन बॉन्डिंगचा हा जो कन्सेप्ट आहे हा अप्लाय करून या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा जसं की तुम्हाला विचारतात HF आणि HCl यापैकी नेमका लिक्विड स्टेटमध्ये कोण राहील आणि गॅसेस स्टेटमध्ये कोण राहील, तर HCl हा गॅसेस स्टेटमध्ये असतो आणि HF हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. मग हे नेमकं एक्झॅक्ट का बरं झालं, तर हे सुद्धा आपण हायड्रोजन बॉन्डिंगच्या बेसवर सॉल्व्ह करू शकतो. चला, मी इम्पॉर्टन्स तर तुम्हाला सांगितलंय. हायड्रोजन बॉन्ड नेमका याचा यूज कुठे करायचा आहे, आता एक्झॅक्टली आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय हे शिकायचंय. आधी एक परत सांगतोय की हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तर यामध्ये कोणत्याच टाईपचा ऍटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होत नाही किंवा कोणत्याच टाईपची शेअरिंग वगैरे होत नाही, इलेक्ट्रॉनची शेअरिंग. जसं की आपण आयनिक बॉन्डमध्ये शिकलो, कम्प्लिटली ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम टू द इलेक्ट्रो निगेटिव्ह ॲटम. त्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत नव्हती पण इलेक्ट्रॉन शेअर व्हायचे, कम्प्लीट ट्रान्सफर. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इक्वल शेअरिंग व्हायची, ऑर्बिटल एकमेकांमध्ये ओव्हरलॅप करायचे. कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये फुलफिल ऑर्बिटल आणि एम्प्टी ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅप व्हायचा, त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन डोनर दुसरा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असा कन्सेप्ट यायचा. मेटॅलिक बॉन्डमध्ये आपण शिकलो की अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉन सी मॉडेल, बरोबर, जे लॉरेन्झ नावाच्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलं. इलेक्ट्रॉन सी मॉडेलमध्ये आपण शिकलो होतो इट इज द अट्रॅक्शन, दॅट मीन्स मेटॅलिक बॉन्ड इज द अट्रॅक्शन बिटवीन सी ऑफ इलेक्ट्रॉन अँड द प्रेझेंट कर्नेल. ते जे काय त्यामध्ये जे कर्नेल प्रेझेंट असतात ते आणि इलेक्ट्रॉनचा जो सी असतो म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे इंटरस्टिशियल पोझिशनमध्ये फ्लो करतात त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन राहील त्याला काय म्हणतो आपण, मेटॅलिक बॉन्ड. तर अशा टाईपचा कोणताच कन्सेप्ट इथे नाही. इथे काही इलेक्ट्रॉनची शेअरिंग सुद्धा होत नाही किंवा ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप सुद्धा होत नाही. मग आता इथे नेमकं होईल काय, तर इथे आहे प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. चला, मी आता सुरू करतोय. हायड्रोजन बॉन्ड तुम्हाला बेसिक सांगतच पुढे जातोय. आता बघा, या टॉपिकमध्ये आपण आज एकच कन्सेप्ट क्लिअर करणार, तो म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्ड, त्यानंतर मग त्याचे कसे इफेक्ट पडतात, म्हणजे नेमके कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे हायड्रोजन बॉन्डिंगवर डिपेंड करतात, हे सुद्धा आपल्याला समोर जाऊन शिकायचं आहे. चला, मी डेफिनेशन सांगतो सगळ्यात स्टार्टिंगला हायड्रोजन बॉन्डिंगची. सो इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. कसं अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक, दॅट मीन्स दॅट अट्रॅक्शन विच अरायजेस बिकॉज ऑफ चार्जेस, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जेस. एखाद्या मॉलिक्यूलवर असे चार्जेस जर येत असतील तर त्या मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण, पोलर मॉलिक्यूल म्हणतो. याआधी आपण शिकलोय. डायपोल मोमेंट सुद्धा मी बरेचसे एक्झाम्पल घेऊन ते क्लिअर केलं. सगळ्यात पहिले हायड्रोजन बॉन्डिंगसाठी पोलर मॉलिक्यूल पाहिजे, त्या मॉलिक्यूलवर पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जेस पाहिजे. आता हायड्रोजन बॉन्डिंगसाठी त्यामध्ये हायड्रोजन येणं सुद्धा कंपल्सरी आहे. मग आता डेफिनेशन कशी बघा, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम. काय सांगतोय, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम प्रेझेंट ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. कन्फ्युजन झालं असेल, परत सांगतो, समजून सांगतो, लक्ष द्या. बघा, सपोज आपण एखादा मॉलिक्यूल घेऊ, जसं की H2 मॉलिक्यूल. चला, मी H2 मॉलिक्यूल घेतोय. आता हा H2 मॉलिक्यूल जर आपण घेतला तरी हा पोलर आहे, सगळ्यांना माहिती आहे. डायपोल मोमेंट याची μ = 0 असते. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा खूप
जास्त आहे. मग मी याचं एक स्ट्रक्चर काढतो बघा या टाईपमध्ये. हा झाला H2 मॉलिक्यूल. आता हा H2 मॉलिक्यूल जर सपोज अशाच एखाद्या H2 मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होईल? चला मी इथे दाखवतो सेकंड H2 मॉलिक्यूल. बघा हा वॉटर मॉलिक्यूल पोलर आहे. इथे आपण चार्जेस देऊ निगेटिव्ह, इथे पार्शियल पॉझिटिव्ह, इथे सुद्धा पार्शियल पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल पॉझिटिव्ह असे आपण चार्जेस दिले. असे चार्जेस कशाच्या बेसवर? तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बेसिसवर. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे इलेक्ट्रोनिटी जास्त असते, त्या साईडने आपण निगेटिव्ह चार्ज दिला, आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी दॅट मीन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कमी असते, म्हणून आपण हायड्रोजनवर चार्ज दिला पॉझिटिव्ह. आता हा झाला हायली पोलर मॉलिक्यूल वॉटर. यामध्ये मी 2 मॉलिक्यूल्स असे दाखवले. आता होईल का बघा, हे जर मॉलिक्यूल सपोज एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आले तर यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन होईल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग हे अट्रॅक्शन कसं होईल बघा, तर हा जो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे, पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, हा काय करतो, दुसऱ्या मॉलिक्यूलच्या निगेटिव्हली चार्ज ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणजे कुणाच्या, ऑक्सिजनच्या याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि असं एक अट्रॅक्शन यामध्ये तयार करतो. मग हे जे अट्रॅक्शन राहील यालाच म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्डिंग. कळतंय? एका मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असलेला हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम सोबत काहीतरी अट्रॅक्शन तयार करतो. मग याच अट्रॅक्शनला काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन covalently bonded hydrogen atom in a molecule and electronegative atom of another molecule. Such type of attraction is known as hydrogen bonding. होतं क्लिअर? याच अट्रॅक्शनला काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्ड म्हणायचं. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे हायड्रोजन अट्रॅक्ट होणार नाही का? अर्थातच होतील. जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर काही अजून वॉटर मॉलिक्यूल आले, सपोज मी इथे एक मॉलिक्यूल लिहितो आता परत वॉटर मॉलिक्यूल, हा जर सपोज ओ निगेटिव्ह या H पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर हा बरोबर याला अट्रॅक्ट करणार. याच्या हायड्रोजनला दुसरा कोणतरी ऑक्सिजन अट्रॅक्ट करणार, याला सुद्धा असं अट्रॅक्ट करणार. हे हायड्रोजन सुद्धा इकडे दुसऱ्या ऑक्सिजन ॲटम सोबत अट्रॅक्ट होतील, हा सुद्धा हायड्रोजन इकडे अट्रॅक्ट होणार. हा निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या H प्लसला अट्रॅक्ट करणार, दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलच्या. असं एक कंटिन्यू अट्रॅक्शन चालू राहील. मग या अट्रॅक्शनलाच काय म्हणू आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. मी हे जे सगळे डॉटेड लाईन इथे दाखवलेत, हे जे रिप्रेझेंटेशन केले डॉटेड लाईनचं, या सगळ्या बॉन्डिंगला काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात घ्या, यामध्ये कोणत्याच टाईपचा ॲटॉमिक ओव्हरलॅप होत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, ॲटॉमिक ओव्हरलॅप होतो का? अजिबात नाही. इलेक्ट्रॉनची शेअरिंग होती का? अजिबात नाही. फक्त काय आहे, प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजेच काय, एक पार्टली पॉझिटिव्ह चार्जला कोण अट्रॅक्ट करतोय, पार्टली निगेटिव्ह चार्ज, म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन राहील. सो अशा अट्रॅक्शनला काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही हायड्रोजन बॉन्डिंग होते कधी, तर त्यासाठी सगळ्यात पहिले काय, तर हायड्रोजन ॲटम पाहिजे. सगळ्यात पहिले काय पाहिजे, हायड्रोजन ॲटम. आता हा हायड्रोजन ॲटम फक्त हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवरच प्रेझेंट पाहिजे, जसे की फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. बघा 3 ॲटम आहेत, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, यांच्यासारख्या ॲटमवर तो प्रेझेंट पाहिजे. इथे बघा, इथे हा जो हायड्रोजन आहे हा कुठे प्रेझेंट आहे, ऑक्सिजनवर प्रेझेंट आहे. मग अशामुळे काय होईल, तर या हायड्रोजनवर हायली पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग हा पार्टली पॉझिटिव्ह चार्ज याला दुसरा आयटम येऊन अट्रॅक्ट करू शकतो, पण तो दुसरा आयटम सुद्धा कोण पाहिजे, तर यांच्यापैकीच पाहिजे, फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन. या ॲटमवर प्रेझेंट असलेला हायड्रोजन हा यांच्यासारख्याच ॲटमला काय होणार, दुसऱ्या मॉलिक्यूलच्या अट्रॅक्ट करणार. मग त्या अट्रॅक्शनला म्हणणार आपण हायड्रोजन बॉन्डिंग. सपोज मी तुम्हाला असा क्वेश्चन करतो की CH4 मॉलिक्यूल, आता बघा इथे सेंटरमध्ये कार्बन आहे आणि याला असे हायड्रोजन अटॅच आहेत. मग आता या हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज वॉटर मॉलिक्यूल जर आला तर हा वॉटर मॉलिक्यूल या CH4 मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला अट्रॅक्ट करेल का? बघा सपोज जसं इथे अट्रॅक्शन झालं तसं इथे अट्रॅक्शन होईल का? हा O निगेटिव्ह या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल का? तर करणार नाही. रिझन काय? इथे ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम तर आहे, पण हा जो हायड्रोजन आहे कुठे प्रेझेंट असलेला, कार्बनवर प्रेझेंट असलेला, तर यावर हायली पॉझिटिव्ह चार्ज काय आला नाही. कारण काय, कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिटी जवळपास सारखीच आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहे हे कार्बनकडे जास्त काही शिफ्ट होत नाहीत. मग जास्त जर शिफ्टिंग झालीच नाही तर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कमी पडणारच नाही. म्हणजे या हायड्रोजनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, तर हा कमी आहे. मग तो चार्ज जर कमी असेल तर हा O निगेटिव्ह या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार नाही.
त्यासाठी क्रायटेरिया पण आहे. हायड्रोजन बॉन्डिंगसाठी काय झालं पाहिजे, तर असा हायड्रोजन ॲटम पाहिजे आपल्याला की जो हे जे वरचे ॲटम मी सांगितले फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन यांच्यावरच प्रेझेंट पाहिजे आणि नंतर तो त्यांच्या सारख्याच ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे. कोणकोणते मग, फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. कधी कधी एखादी रेअर केस आहे हायड्रोजन सायनाइडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते, क्लोरोफॉर्म जर ॲसिटोनच्या कॉन्टॅक्टमध्ये झाला तरी सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. त्या थोड्याशा वेगळ्या केसेस आहेत, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये यांच्यावर हायड्रोजन ॲटम पाहिजे आणि तोच हायड्रोजन ॲटम यांच्यासारख्याच ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे. त्याच वेळेस काय होईल तर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये कोणत्याच टाईपची इलेक्ट्रॉन शेअरिंग होत नाही, कोणत्याच टाईपचा ॲटॉमिक ओव्हरलॅप सुद्धा होत नाही. या टाईपमध्ये मग हा टोटल कन्सेप्ट आहे. परत डेफिनेशन सांगतो, इट इज द अट्रॅक्शन बिटवीन, किंवा असं म्हणू आपण, इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलेंटली बॉन्डेड हायड्रोजन. कोणता सांगतोय, कोव्हॅलेंटली बॉन्डेड. आयोनिकली बॉन्डेड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. कोव्हॅलेंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम when attracts towards the highly electronegative atoms such as fluorine, oxygen or nitrogen. So such type of attraction is known as hydrogen bonding. बघा एवढा एक सिंपल कन्सेप्ट आहे. आता या हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये मी अजून काही पुढचे एक्झाम्पल सांगतो, लगेच तुम्हाला टॉपिक समजायला अजून चांगला सुरुवात होईल. चला मी हे सगळं रब करतोय, त्यासाठी मी आता काही एक्झाम्पल घेतो. जसे की अमोनिया मॉलिक्यूल NH3. बघा इथे जो नायट्रोजन आहे, 3 ॲटम सांगितले होते मी हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, एक म्हणजे फ्लोरीन, दुसरा म्हणजे ऑक्सिजन आणि तिसरा म्हणजे नायट्रोजन. तर बरोबर इथे नायट्रोजन आहे आणि नायट्रोजनच्या इथे हायड्रोजन असे कोव्हॅलेंटली बॉन्डेड आहेत. म्हणजे हा कोणता मॉलिक्यूल झाला, अमोनिया मॉलिक्यूल. जर या अमोनियाच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज याचा सारखाच अमोनिया मॉलिक्यूल जर आला, चला मी इथे लिहून घेतोय NH3, हा जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर होईल काय, यातील हा नायट्रोजन दाखवा किंवा हा नायट्रोजन दाखवा, कोणताही दाखवला तरी चालेल. मी इथे निगेटिव्ह चार्ज देतो नायट्रोजनवर, हायड्रोजनवर देतो पॉझिटिव्ह चार्ज. कारण काय, नायट्रोजनची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी म्हणजे इलेक्ट्रोनिटी जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. इकडे सुद्धा सेमच चार्जेस येतील. सो होईल काय बघा, हा पार्शियल निगेटिव्ह चार्जचा नायट्रोजन हा काय करणार, या हायड्रोजनला अट्रॅक्ट करणार. मग ही जी बॉन्डिंग होईल याला काय म्हणू आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. हे सुद्धा हायड्रोजन दुसऱ्या अमोनियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन तिकडे अट्रॅक्शन दाखवतील, त्याला सुद्धा आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार. म्हणजे हे सगळे जे आहे तर असे डॉटेड लाईनने आपण अटॅचमेंट याची दाखवू शकतो. मी फक्त वन टाईपची अटॅचमेंट इथे प्रॉपर दाखवली. आता हे बाकीचे तुम्हाला कन्सिडर करायचं की यांच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये कोणता ना कोणता नायट्रोजन आलाच असेल आणि हा सुद्धा नायट्रोजन कुठेतरी हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला असेल. बरोबर या टाईपचं जे अट्रॅक्शन दिसेल तुम्हाला यालाच म्हणू आपण हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर मी अजून एक HF मॉलिक्यूल दाखवतोय, हायड्रोजन फ्लोराईड. बघा सपोज हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल आपण घेतला तर याच्यावर दाखवू पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, फ्लोरीनवर दाखवू पार्शियल निगेटिव्ह चार्ज. फ्लोरीन हा पिरियड टेबलमध्ये सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असा आहे. हा जर सपोज दुसऱ्या HFच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर बघा हा जो H पॉझिटिव्ह आहे तर याला कोण अट्रॅक्ट करणार, हा फ्लोरीन अट्रॅक्ट करणार. परत हा F निगेटिव्ह जर सपोज दुसऱ्या HFच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचा H पॉझिटिव्ह हा या फ्लोरीनकडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे बघा हे जे डॉटेड बॉन्ड जे दिसतात तुम्हाला, परत मी असं एक पुन्हा इकडे स्ट्रक्चर दाखवतो, हे असं आपण कुठपर्यंतही दाखवू शकतो. हे जे अट्रॅक्शन आहे तर याच अट्रॅक्शनला काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. काय होते बघा, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हा हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह H पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. एका मॉलिक्यूलचा F निगेटिव्ह हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या H पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि यामध्ये जे अट्रॅक्शन झालं यालाच काय म्हणायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. आहे सोबत. कोणकोणते ॲटम आले पाहिजेत, या 3 ॲटम पैकी फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन यांच्यावर हायड्रोजन पाहिजे आणि तो हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे, तरच काय होईल तर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. अदरवाईज हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं जसं की HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झाली, जर असं म्हटलं की HCl मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल का, HCl मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल का, इथे पण चार्जेस असतात. H वर पार्शियल पॉझिटिव्ह, Cl वर पार्शियल निगेटिव्ह असे मी चार्जेस देतो. चला पटापट. तुम्हाला असं क्वेश्चन जर विचारला की यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल का, हा निगेटिव्ह चार्ज या H पॉझिटिव्हला अटॅक करतो, हा निगेटिव्ह चार्ज सुद्धा H पॉझिटिव्हला अटॅक करतो, हा सुद्धा निगेटिव्ह चार्ज इकडे कोणाला तरी अटॅक करणार, हा सुद्धा इकडे Cl- अटॅक होईल. अट्रॅक्शन तर झालं, पण याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग नाही म्हणत, याला म्हणतो आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन.
डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ही हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे, हे अट्रॅक्शन आहे. आपण दाखवताना सुद्धा असंच रिप्रेझेंट केलं डॉटेड लाईनने. पण हे अट्रॅक्शन मात्र वीक आहे कोणापेक्षा, या एचएफच्या अट्रॅक्शन पेक्षा. रिझन काय? क्लोरीन जो आहे तर क्लोरीन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आपल्याला हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिजेत. कोण कोण? फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन. इथे चार्जेस तर आलेत, पण हे जे चार्जेस आहेत हे स्ट्रॉंग नाही आहेत. मग हे जे अट्रॅक्शन आपण सांगणार याला म्हणणार आपण डायपोल डायपोल अट्रॅक्शन. डायपोलचा अर्थ काय? टू पोल आहेत बघा, एक पॉझिटिव्ह पोल आणि दुसरा कोणता? निगेटिव्ह पोल. हा निगेटिव्ह पोल काय करतो? दुसऱ्या मॉलिक्यूलच्या पॉझिटिव्ह पोलला अट्रॅक्ट करतो. मग याला म्हणू आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन. दाखवताना दोन्ही आपण सेम दाखवतो, हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा असेच दाखवतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन सुद्धा असंच दाखवतो. पण याला आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन कन्सिडर करणार, कारण काय? हे वीक अट्रॅक्शन आहे आणि हे अट्रॅक्शन कसं आहे तर स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे. मग जिथे डायपोल डायपोल अट्रॅक्शन व्हेरी स्ट्रॉंग आहे त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. इथे जे डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे तर हे वीक आहे, याला आपण फक्त डायपोल डायपोल अट्रॅक्शन म्हणणार, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार नाही. HCl मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसते, HF मॉलिक्यूलमध्ये मात्र स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग राहील. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं, वॉटर मॉलिक्यूल मी स्टार्टिंगला सांगितलं, हा जो अमोनिया मॉलिक्यूल आहे यामध्ये सुद्धा काय होईल तर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. सच टाइप ऑफ अट्रॅक्शन इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्ड. हे बघा 3 किंवा 4 टाइपचे एक्झाम्पल आहेत. सगळ्यात स्टार्टिंगचा वॉटर मॉलिक्यूल, नंतर अमोनिया, नंतर HF मॉलिक्यूल. हे जे आहे तर हे डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे, यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. यामध्ये कोणती इलेक्ट्रॉनची शेअरिंग दाखवली का? आपण अजिबात नाही दाखवली. त्यानंतर पुढे काही ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होतो का? काहीच नाही. हायब्रिडायझेशन वगैरे असं काही कन्सेप्ट अप्लाय होत नाही. फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कुठे द्यायचा तर ऑब्व्हियसली हायड्रोजनवर द्यायचा, कारण इलेक्ट्रोनिटी कमी आहे. आणि हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आपण पार्शियल निगेटिव्ह चार्ज देणार. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अट्रॅक्शन होईल, त्या अट्रॅक्शन म्हणून आपण हायड्रोजन बॉन्डिंग. वारंवार रिपीट केलं मी आता, डेफिनेशन आणि कन्सेप्ट तुमच्या लक्षात बसला असेल. आता समोर जाऊन मग शिकायचं आपल्याला की ही जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे यासाठी इसेन्शियल कंडिशन कोणत्या? कंडिशन तर मी ऑलरेडी सांगितलं. त्यानंतर समोर जाऊन शिकायचं आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंगच्या टाईप. मग हायड्रोजन बॉन्डिंगच्या टाईप कोणत्या असतात तर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंटर आणि इंट्रा हे 2 कन्सेप्ट समजले, पुढचे टॉपिक सुद्धा सोपे जातात. चला मी आता हे रब करतो, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं. बघा इथे डेफिनेशन सांगितले. इट इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम प्रेझेंट ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. काय सांगितलं? हायड्रोजन ॲटम पाहिजे, तो हायड्रोजन ॲटम हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर प्रेझेंट पाहिजे एका मॉलिक्यूलमध्ये, आणि तो हायड्रोजन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन हा दुसऱ्या ॲटमच्या हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे, तरच काय होईल? हायड्रोजन बॉन्डिंग होईल. मग हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, FON. फोन, फोनचं स्पेलिंग PHON होते, पण शॉर्टकटमध्ये असा ट्रिक बनवा, फोन, FON. जर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हायड्रोजन आला तर ऑब्व्हियसली हे ॲटम काय करणार? निगेटिव्ह चार्ज थ्रू H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग होईल. चला डेफिनेशन तुम्हाला समजली आहे. इट इज नॉट फॉर्म इन अ आयोनिक कंपाऊंड. हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये होते? फक्त कोव्हॅलंटली बॉन्डेड कंपाऊंडमध्ये होते. आयोनिक बॉन्डमध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग कन्सेप्ट नाही. इथे डेफिनेशन मध्ये सांगितले कोव्हॅलंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम, नॉट आयोनिकली बॉन्डेड. सपोज NaH मॉलिक्यूल घेतला तुम्ही आणि NaH मॉलिक्यूल जर NaHच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर NaH मॉलिक्यूलमध्ये काय आहे? आयोनिक बॉन्ड आहे. सोडियम हायड्राइड हे एकमेकाला अट्रॅक्ट नाही करणार. इथे Na वर पॉझिटिव्ह चार्ज असतो, H वर कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज राहील. ब्रेक झाल्यानंतर इथे पण Na पॉझिटिव्ह आणि इथे H निगेटिव्ह. यांच्यामध्ये कोणत्याच टाईपची हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही, कारण हा प्युअरली कंपाऊंड कसा आहे? आयोनिक कंपाऊंड. सो यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. इट इज नॉट फॉर्म इन अन आयोनिक कंपाऊंड. हायड्रोजन बॉन्ड फॉर्म्स इन अ पोलर कोव्हॅलंट कंपाऊंड. कोणत्या कंपाऊंडमध्ये होतो? पोलर कंपाऊंडमध्येच हायड्रोजन बॉन्डिंग होते. नॉन पोलर कंपाऊंडमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. रिझन काय? हायड्रोजन बॉन्डिंग होण्यासाठी काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहिजे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन पाहिजे. नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये आपण याआधी शिकलो, काही चार्जेस वगैरे येतात का? अजिबात येत नाही. सपोज मिथेन मॉलिक्यूल घेतो आपण, मग मिथेन मॉलिक्यूलमध्ये सेंटरमध्ये कार्बन असतो, साईडला हायड्रोजन आहेत, पण त्या हायड्रोजनवर पाहिजे तेवढा हायली पॉझिटिव्ह चार्ज येतच नाही. मग अशा मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. लक्षात ठेवा, हायड्रोजन बॉन्डिंग होईल गुणामध्ये हायली पोलर कंपाऊंड, जसे की अमोनिया, वॉटर, त्यानंतर HF मॉलिक्यूल, त्यानंतर अल्कोहोल,
कार्बोक्झिलिक ऍसिड, असे काही फंक्शन्स सुद्धा आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये की ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल असते. फेनॉल मॉलिक्यूल घेऊ आपण, बेन्झिन आणि त्यावर OH ग्रुप प्रेझेंट, त्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते. पण जे नॉन पोलर कंपाऊंड आहेत त्यांच्यामध्ये मात्र हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. बघा, इट इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रॉंग डायपोल डायपोल अट्रॅक्शन. डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे, पण कसं आहे, स्ट्रॉंग डायपोल डायपोल अट्रॅक्शन, एकदम नॉर्मल डायपोल डायपोल अट्रॅक्शन नाही. डायपोल डायपोल अट्रॅक्शन कोणत्याही टू पोलर मॉलिक्यूलमध्ये होईल. कारण काय, डायपोलचं मिनिंग असते की एका मॉलिक्यूलला टू पोल तयार झाले, एक पार्टली पॉझिटिव्ह पोल, दुसरा कोणता पार्टली निगेटिव्ह पोल, हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या ऑपोजिट चार्जला अट्रॅक्ट करणार. पण ते जे अट्रॅक्शन राहील त्याला म्हणू आपण डायपोल डायपोल अट्रॅक्शन, जे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्ये सुद्धा होऊ शकेल. पण इथे जर कम्पेअर केलं तुम्ही तर हे अट्रॅक्शन कसं आहे, एकदम स्ट्रॉंग टाईपचं. बघा, इथे HF मॉलिक्यूल दाखवलाय ज्यामध्ये डॉटेड लाईनने हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली. हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, फ्लोरिनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हा बरोबर दुसऱ्या मॉलिक्यूलच्या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो. हा तर स्ट्रॉंग कोव्हलंट बॉन्ड आहे दोघांमध्ये. परत हा F निगेटिव्ह दुसऱ्या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो दुसऱ्या मॉलिक्यूलच्या, परत हा F निगेटिव्ह इकडे अट्रॅक्ट करणार. मग हे जे अट्रॅक्शन आहे हे तर डायपोल डायपोल आहेच, पण एकदम स्ट्रॉंग डायपोल आहे. स्ट्रॉंग डायपोलचं मिनिंग काय, स्ट्रॉंग पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि स्ट्रॉंग पार्शियल निगेटिव्ह चार्ज त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे या टाईपचं जे अट्रॅक्शन आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे. जे अट्रॅक्शन HF नाही, HCl, HBr किंवा HI हे मॉलिक्यूल सुद्धा पोलर आहे, पण त्यांच्यामध्ये मात्र अशी बॉन्डिंग होत नाही. किंवा आपण एक एक्झाम्पल घेतलं तर कोणतं, H2O मॉलिक्यूल. तर H2O मॉलिक्यूल हा दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला अट्रॅक्ट करू शकतो. सपोज हा O निगेटिव्ह या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार. आता याच फॅमिलीमध्ये एक H2S सुद्धा असतो, हायड्रोजन, सल्फर आणि हायड्रोजन. इथे मात्र हे जे अट्रॅक्शन यांच्यामध्ये होईल हे डायपोल डायपोल अट्रॅक्शन राहील. इथे सुद्धा सल्फरवर निगेटिव्ह चार्ज राहील, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज राहील. एका मॉलिक्यूलचा पॉझिटिव्ह पोल हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या निगेटिव्ह पोलकडे अट्रॅक्ट झाला. पण याला आपण डायपोल डायपोल अट्रॅक्शन म्हणणार, याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार नाही. कारण काय, इथे सल्फर हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याची तेवढी कॅपेबिलिटी नाही की स्ट्रॉंग इंटरॅक्शन तयार करायची. हायड्रोजन बॉन्डिंग ही स्ट्रॉंग असते, कुणापेक्षा, डायपोल डायपोल इंटरॅक्शन पेक्षा. मग जर ही इंटरॅक्शन वीक असेल तर त्याला सिम्पली नेम द्यायचं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पण हीच इंटरॅक्शन जर एकदम स्ट्रॉंग बनत असेल, डायपोल डायपोल जर स्ट्रॉंग बनत असेल वॉटर मॉलिक्यूलमध्ये किंवा HF मॉलिक्यूलमध्ये, तर त्यालाच नाव काय द्यायचं, मग हायड्रोजन बॉन्डिंग. दाखवताना दोन्ही आपण सेम दाखवतो. डायपोल डायपोल सुद्धा डॉटेड लाईन दाखवायची, हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा डॉटेड लाईनच दाखवायची. पण फरक लक्षात आला असेल, हायड्रोजन बॉन्डिंग फक्त हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्ये होते. डायपोल डायपोल मात्र लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जरी आला तरी डायपोल डायपोल पॉसिबल आहे, त्यामध्ये काही जास्त चेंजेस नाही. त्यानंतर बघा पुढे मेन कंडिशन, हायड्रोजन बॉन्डिंगसाठी नेमक्या प्रॉपर कंडिशन कोणत्या पाहिजेत. मी ऑलरेडी सांगितलंय 3 टाईपचे ॲटम पाहिजेत, फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आणि हे ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलच्या किंवा आतल्यातच ही करू शकतात का, तसं काही कंपल्शन नाही, पण ते हायली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. आणि तो हायली पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन बनण्यासाठी तो सुद्धा कोणावर प्रेझेंट पाहिजे, तर त्यांच्यासारख्याच ॲटमवर, फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन यांच्यावर तो प्रेझेंट पाहिजे. ही झाली सगळ्यात मेन कंडिशन. हायड्रोजन शुड बी कोव्हलंटली बॉन्डेड विथ हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. जो हायड्रोजन पाहिजे आपल्याला पार्शियल पॉझिटिव्हली चार्ज, तर तो कोव्हलंटली बॉन्डेड पाहिजे आणि तो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर प्रेझेंट पाहिजे, जसे की फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यावर तो प्रेझेंट पाहिजे. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन बघा, ॲटॉमिक साईज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट शुड बी स्मॉल. जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे त्यांची साईज कमी पाहिजे. साईज कमी पाहिजे म्हणजे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतील. ते 3 ॲटम सांगितले मी, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, साईज कमी आहे, सेकंड पिरियडमध्ये येतात. तुम्ही जर खाली गेले ग्रुप 17 मध्ये, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, पण हे हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही, त्यांची साईज जास्त आहे. मग जर साईज जास्त असेल तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही, त्यांच्यामध्ये फक्त डायपोल डायपोल टाईपचं अट्रॅक्शन ते दाखवू शकतात, पण त्यांच्यामध्ये मात्र हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. बघा, हायड्रोजन बॉन्डिंग ऑकर्स इन HCN, हायड्रोजन सायनाइडमध्ये होऊ शकते, ही एक स्पेशल केस आहे. अजून एक क्लोरोफॉर्मचा मॉलिक्यूल जर सपोज ऍसिटोन किंवा अल्कोहोलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तिथे सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते. कशी होते तेही समजून सांगतो. त्यासाठी मी आता HCNचं एक्झाम्पल घेतो. बघा, आपला क्रायटेरिया काय होता, हायड्रोजन ॲटम पाहिजे आणि हा हायड्रोजन ॲटम हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर प्रेझेंट पाहिजे आणि या हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये पुन्हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच आला पाहिजे, तरच हायड्रोजन बॉन्डिंग होते, नाहीतर मग ते होत नाही. मी हे सांगितलं. इथे थोडी केस बदलते. कशी बदलते बघा, सपोज हा HCN मॉलिक्यूल आहे, HC ट्रिपल बॉन्ड N. अजून मी इथे पण एक काढतोय HC ट्रिपल बॉन्ड N. इथे सुद्धा दाखवतो HC ट्रिपल बॉन्ड N.
आता यांच्यामध्ये इथे हा सी ट्रिपल बॉन्ड एन ग्रुप आला, इथे सुद्धा सी ट्रिपल बॉन्ड एन, इथे सुद्धा सी ट्रिपल बॉन्ड एन. होईल का बघा. तुम्हाला जर हायब्रिडायझेशन विचारलं, आपण याआधी शिकलोय हायब्रिडायझेशन मध्ये जेवढे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वाढतात तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. शिकलो होतो, आठवतंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कशाला डायरेक्टली पोहोचली होती? पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टरला. हे असे जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये जेवढं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वाढेल तेवढे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. मग आता बघा, सगळ्यात जास्त पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कोणामध्ये असतं तर ट्रिपल बॉन्डेड मध्ये. कार्बन हा ट्रिपल बॉन्ड जर त्याने फॉर्म केलेला असेल तर 50% एस कॅरेक्टर, 50% पी कॅरेक्टर. मग इथे बघा, इथे ट्रिपल बॉन्ड आहे कार्बनचा, म्हणजे यामध्ये सगळ्यांचा हायब्रिडायझेशन कोणतं? एसपी हायब्रिडायझेशन. इथे सुद्धा एसपी हायब्रिडायझेशन आणि या साईडने सुद्धा एसपी हायब्रिडायझेशन. सगळ्यामध्ये एसपी हायब्रिडायझेशन आहे. या एसपी हायब्रिडायझेशनमुळे काय होतंय? या ग्रुपची इलेक्ट्रोनिटी खूप जास्त वाढते. सो बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यांच्यावर चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि मग या हायड्रोजनवर चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज, कारण हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुपकडे. इथे सुद्धा सेम कंडिशन, इथे निगेटिव्ह चार्ज येईल, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथे सुद्धा सेम कंडिशन, इथे निगेटिव्ह चार्ज, या साईडने पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा, 2 पोल तयार झालेत, पार्टली पॉझिटिव्ह असे पोल सुद्धा तयार झाले. इथे सुद्धा पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल असे पोल सुद्धा तयार झाले. आता यांच्यामध्ये अट्रॅक्शन पण होईल. हा जो निगेटिव्ह पोल आहे तर हा कोणाला अट्रॅक्ट करणार? या एच पॉझिटिव्हला. हा निगेटिव्ह पोल या एच पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार. यांच्यामध्ये डायपोल डायपोल अट्रॅक्शन झालं आणि हे जे डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. मग खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन तयार झालं म्हणून याला नाव काय द्यायचं? हायड्रोजन बॉन्डिंग. याला नेम काय देऊ आपण? हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात येते? इथे हायड्रोजन बॉन्डिंग का बरं म्हटलं आपण? कारण काय, हा जो ग्रुप आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे कम्पॅरेटिव्ह ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन. यांच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही इलेक्ट्रोनिटी कन्सिडर करू शकता. आणि ती इलेक्ट्रोनिटी वाढल्यामुळे यांच्यामध्ये जे डायपोल डायपोल अट्रॅक्शन तयार झालं तर याला म्हणू आपण हायड्रोजन बॉन्डिंग. अजून एक केस सांगतो. सपोज क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म आता तुम्हाला स्ट्रक्चर मे बी माहिती असेल, नसेल माहिती मी ते काढतोय बघा. CHCl3 याला म्हणू आपण क्लोरोफॉर्म. जर क्लोरोफॉर्मचा मॉलिक्यूल दुसऱ्या क्लोरोफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, बघा हाच एक क्लोरोफॉर्मचा मॉलिक्यूल सपोज याच्याच कॉन्टॅक्टमध्ये आला, तरी ते या एच वर पॉझिटिव्ह चार्ज राहील आणि इकडे Cl वर कोणता चार्ज राहील? निगेटिव्ह चार्ज. कारण काय, हा जो क्लोरीन आहे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हे सगळ्या साईडने कार्बनचे इलेक्ट्रॉन इकडे ओढतील. कार्बनला इलेक्ट्रॉन कमी पडले, हा थोडेफार हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन इकडे ओढणार. या हायड्रोजनवर हायली पॉझिटिव्ह चार्ज आला. इथे पण क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येईल, या साईडने सुद्धा निगेटिव्ह, या साईडने सुद्धा निगेटिव्ह. आता बघा, यांच्यामध्ये पण अट्रॅक्शन तयार झालं, पण हे अट्रॅक्शन फक्त डायपोल डायपोल आहे. हे अट्रॅक्शन कोणतं आहे? डायपोल डायपोल. याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणणार नाही. हायड्रोजन बॉन्डिंगसाठी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. एक तर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एच आला पाहिजे आणि हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप पण आला पाहिजे, तरच हायड्रोजन बॉन्डिंग होते. इथे हायड्रोजनवर हायली पॉझिटिव्ह चार्ज तर आला, पण याला अट्रॅक्ट करायला क्लोरीन आला. क्लोरीनची साईज जास्त आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग क्लोरीनची साईज जास्त, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तर यामध्ये फक्त डायपोल डायपोल अट्रॅक्शन होईल. यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. हायड्रोजन बॉन्डिंग कधी होईल ते सांगतो. यामध्ये कोणतं झालं? डायपोल डायपोलच झालं. हायड्रोजन बॉन्डिंग कधी होते बघा, जर क्लोरोफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज ऍसिटोन किंवा इथरचा मॉलिक्यूल आला तेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते. चला समजून सांगतो नेमकं कंडिशन कशी राहील. हे तर तुम्हाला समजलं असेल. याला मी रब करतो आता. परत क्लोरोफॉर्मची कंडिशन दाखवतो तुम्ही. हे तर तुम्हाला समजलं की यावर हायली पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण हे इकडे क्लोरीन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अटॅच झाले. जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज एखादा ऍसिटोनचा मॉलिक्यूल आला, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकायचं तुम्हाला ऍसिटोन मीन्स व्हॉट, याला आपण प्रोपॅन 2 म्हणू शकतो, कीटोन मॉलिक्यूल आहे. इथे बघा याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. हे जर 2 मॉलिक्यूल जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर इथे मात्र आता हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे, कारण ऑक्सिजन झाला हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि तो आला हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एचच्या कॉन्टॅक्टमध्ये. यांच्यामध्ये आता ही बॉन्डिंग आहे, डायपोल डायपोल अट्रॅक्शनच आहे, पण हे अट्रॅक्शन आता जास्त झालं. कुणापेक्षा? क्लोरोफॉर्म आणि क्लोरोफॉर्मच्या मॉलिक्यूलपेक्षा. तिथे जे मी दाखवलं होतं हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये अट्रॅक्शन, त्याला फक्त आपण डायपोल डायपोल म्हटलं, पण इथे जे अट्रॅक्शन तयार झालं तर हे मात्र त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. मग जास्त स्ट्रॉंग म्हणून याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. मग अशा काही केसेस आहेत की ज्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा पॉसिबल आहे. इन जनरल तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे
की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जसे की फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोव्हलंटली बॉन्डेड हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे, तरच हायड्रोजन बॉन्डिंग होते. काही अशा 1-2 एक्सेप्शनल केस आहेत, एक्सेप्शनल नाही म्हणता येणार ना, काहीतरी प्रॉपर रिझन पण त्यांच्या मागे आहे. हे सुद्धा आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिटेलमध्ये शिकायचं आहे. लक्षात ठेवा या टाईपमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग राहील. बघा आता पुढे जायचं आपल्याला टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंगकडे. आता नेमका हायड्रोजन बॉन्डिंगच्या टाईप कोणत्या असतात, तर मी याआधी बोललो याच लेक्चरमध्ये. हायड्रोजन बॉन्डिंगच्या टाईप असतात एक तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरी म्हणजे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा 2 टाईप आहेत. फर्स्ट वन इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड सेकंड वन इज इंट्रामॉलिक्युलर. हे जे तुम्हाला इथे दिसते ही कोणती झाली, इंटरमॉलिक्युलर, आणि दुसरी बॉन्डिंग कोणती, इंट्रामॉलिक्युलर. आता इंटरचं मिनिंग काय आणि इंट्राचं मिनिंग काय हे आधी समजून घ्या, लगेच हा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतो. बघा तुम्ही याआधी हा शब्द वेळोवेळी वापरला असेल, इंटरनॅशनल. इंटरनॅशनलचा अर्थ काय, 2 डिफरंट कंट्रीमध्ये किंवा 2 कंट्रीजमध्ये म्हणू आपण. इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस म्हणतो ना आपण. इंटर म्हणजे काय, 2 कंट्रीजमध्ये. इंट्रानॅशनलचा अर्थ काय, एकाच कंट्रीमध्ये होतील, आतल्या त्या मॅचेस होतील, त्याला म्हणू आपण काय, इंट्रामॉलिक्युलर. मग सेम असंच इंटर आणि इंट्रा या वर्ड्सवरून ही हायड्रोजन बॉन्डिंगच्या टाईप कशा पडतात त्यात आपल्याला बघायचं आहे. पुढे जाऊन मग इंटरमॉलिक्युलरच्या पुन्हा टाईप पडतील, होमो इंटरमॉलिक्युलर आणि हेट्रो इंटरमॉलिक्युलर. बघा ह्या इंटरमॉलिक्युलरच्या टाईप एक म्हणजे होमो इंटरमॉलिक्युलर आणि दुसरी म्हणजे कोणती, हेट्रो इंटरमॉलिक्युलर. एकदम सिंपल टाइप्स आहेत हायड्रोजन बॉन्डिंगच्या. फर्स्ट वन इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अँड सेकंड वन इज द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलरच्या पुन्हा 2 टाईप पडल्या, एक म्हणजे होमो इंटरमॉलिक्युलर आणि सेकंड म्हणजे कोणती तर हेट्रो इंटरमॉलिक्युलर. होमो म्हणजे काय, सारख्याच टाईपचे मॉलिक्युल, आणि हेट्रो म्हणजे काय तर 2 डिफरंट मॉलिक्युल, याला म्हणू आपण हेट्रो इंटरमॉलिक्युलर टाईप. आता बघा सगळ्यात पहिले आपण आता ह्या टाईप समजून घेऊ, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. इफ दॅट हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल इन 2 or more than 2 मॉलिक्युल्स. काय सांगतोय, जर सपोज हायड्रोजन बॉन्डिंग ही 2 मॉलिक्युल्समध्ये किंवा 2 पेक्षा जास्त मॉलिक्युलमध्ये जर होत असेल तर त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलर कशाला म्हणायचं, एकाच मॉलिक्युलमध्ये सगळे ग्रुप आहेत आणि आतल्या आतच त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होते, मग त्याला काय म्हणूया आपण, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. चला मी एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा सपोज मी असं एक एक्झाम्पल करतोय, मिथेनॉल. याला तुम्ही मिथिल अल्कोहोल सुद्धा म्हणू शकता, मिथेनॉल. हा जर सपोज मिथेनॉल या मिथेनॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, मी इथे दाखवतोय CH3OH आणि CH3OH. आता 2 मॉलिक्युल आहेत, सेम पण असू शकतात, डिफरंट सुद्धा असू शकतात. मी अजून त्यासाठी एक्झाम्पल घेतो या टाईपमध्ये, CH3OH आणि इथे दाखवतो H2 या टाईपमध्ये. बघा हे 2 मॉलिक्युल आहेत, हे सुद्धा 2 मॉलिक्युल आहेत. आता एक या साईडने मी एक्झाम्पल दाखवतोय, सॅलिसिलिक ऍसिड. हे सगळे ऑर्गॅनिक मॉलिक्युलचे एक्झाम्पल आहेत. सॅलिसिलिक ऍसिड यालाच तुम्ही म्हणू शकता 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. हे एक एक्झाम्पल मी इथे दाखवलं. हा कन्सेप्ट लगेच या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. एक मिथेनॉलचा मॉलिक्युल हा आला सपोज दुसऱ्या मिथेनॉलच्या मॉलिक्युलमध्ये. हे मॉलिक्युल सेम टाईपचे आहेत. कसे आहेत तर सेम टाईपचे. हे जर सपोज एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन जो हा कुणाला अट्रॅक्ट करणार, या पार्टली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला अट्रॅक्ट करणार. हा सुद्धा हायड्रोजन इकडे कुठेतरी या सारख्याच मॉलिक्युल अट्रॅक्ट होईल. हा सुद्धा O निगेटिव्ह दुसऱ्या हायड्रोजनला कुठेतरी अट्रॅक्ट करणार. मग हे जे अट्रॅक्शन झालं हे 2 मॉलिक्युलमध्ये झालं, 2 किंवा त्यापेक्षा जास्तही असतील कदाचित आता, तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन झालं. मग या हायड्रोजन बॉन्डिंगला कोणती म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. समजतंय, ही जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे याला म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंटरमॉलिक्युलर मध्ये सुद्धा ही कोणत्या टाईपची आहे, होमो इंटरमॉलिक्युलर की हेट्रो इंटरमॉलिक्युलर. तर हा पण मिथेनॉल मॉलिक्युल आणि हा सुद्धा मिथेनॉल मॉलिक्युल एकाच टाईपचे मॉलिक्युल आहेत, सेम मॉलिक्युल आहेत. हा क्वांटिटी जास्त आहे, 2 or more than 2 असू शकतात, पण ते सेम आहेत. तर याला म्हणायचं कोणतं, होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती, होमो इंटरमॉलिक्युलर. आता हेट्रो इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय, बघा इथे पण 2 मॉलिक्युल घेतलेत मी, CH3OH आणि H2O.
CH3OH म्हणजे मिथेनॉल आणि H2 म्हणजे काय वॉटर. एका टाईपचे मॉलिक्यूल आहेत का? डिफरंट आहेत. इकडे मिथेनॉल, इकडे वॉटर, दोन्ही मॉलिक्यूल डिफरंट आहेत. आता यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल. हा O निगेटिव्ह सपोज या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार, हायड्रोजन बॉन्डिंग झाली. मग ही जी हायड्रोजन बॉन्डिंग आहे तर याला म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती? इंटरमॉलिक्युलर. 2 मॉलिक्यूल मध्ये झाली. इंटरमॉलिक्युलर मध्ये अजून जर समोर गेलात तर मग तुम्हाला विचारतील होमो इंटरमॉलिक्युलर हे हेटेरो इंटरमॉलिक्युलर. आता मॉलिक्यूल सेम टाईपचे आहेत का? तर नाही. एक सपोज हा ए टाईपचा मिथेनॉल, तर हा वॉटर मॉलिक्यूल डिफरंट, याला आपण बी टाईप म्हणू. म्हणजे मॉलिक्यूल पण डिफरंट आहेत आणि 2 आहेत. मग ही जी हायड्रोजन बॉन्डिंग झाली याला म्हणू आपण कोणती? हेटेरो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि आधीची जी होती याला काय म्हणू आपण? होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. चला आता हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. मी या साईडने येतो. आता हा मॉलिक्यूल बघा, हा एक पूर्ण मॉलिक्यूल आहे. इथे छोटे छोटे पार्ट होते, इथे हा एकच मॉलिक्यूल पण पूर्ण आहे. यामध्ये बघा, या ऑक्सिजनवर हायड्रोजन आहे, मी इथे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज देतो. हे हायड्रोजनकडे, हे इलेक्ट्रॉन इकडे गेले असेल, इथे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज देतो. आता इथे बघा, इथे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इथे सुद्धा निगेटिव्ह चार्ज राहील. या मॉलिक्यूल मध्ये काय होतंय, हे आतल्यात असे O निगेटिव्ह या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतील. बघा काय होतंय, पूर्ण मॉलिक्यूल आहे आणि त्यामध्येच काय होतंय, असं अट्रॅक्शन फॉर्म झालं. हा H पॉझिटिव्ह या O निगेटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय. मग याला सुद्धा आपण काय म्हणू? हायड्रोजन बॉन्डिंग म्हणू. कारण इसेन्शियल क्रायटेरिया तर आपला मॅच झाला की हायड्रोजन ॲटम पाहिजे. हा हायड्रोजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सोबत कोव्हॅलेंटली बॉन्डेड पाहिजे, म्हणजे बरोबर ऑक्सिजनशी बॉन्डेड आहे. आणि याच्या कॉन्टॅक्टमध्ये हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पण आला पाहिजे, फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन पैकी. इथे ऑक्सिजन आला म्हणजे यांच्यामध्ये झाली हायड्रोजन बॉन्डिंग. हे डिस्टन्सवर पण डिपेंड करणार. हे एकमेकाच्या नेबरिंग पोझिशनला आहेत. हा सपोज 1 नंबरच्या पोझिशनला इथे कार्बनवर अटॅच आणि हा इथे 2 नंबरच्या पोझिशनला आहे. तर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, याला सुद्धा म्हणणार आपण काय? हायड्रोजन बॉन्डिंग. पण आता ही हायड्रोजन बॉन्डिंग 2 मॉलिक्यूल मध्ये झाली का? तर नाही. हा पूर्ण एकच मॉलिक्यूल आहे आणि त्यामध्येच काय होतंय, हे अट्रॅक्शन होतंय. मग याला म्हणायचं कोणती? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात येतंय? याला कोणती म्हणायचं? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ह्या ज्या होत्या तर ह्या होत्या कोणत्या? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर मध्ये परत 2 टाईप पडल्या. डिपेंड कशावर? तर ते ॲटम ते मॉलिक्यूल सारखे आहेत का? जर 2 सेम मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होते त्याला म्हणू आपण होमो इंटरमॉलिक्युलर. आणि 2 डिफरंट मॉलिक्यूल आहेत आणि त्यांच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होते त्याला म्हणायचं हेटेरो इंटरमॉलिक्युलर. बघा, अशा एकदम सिंपल अशा या टाईप पडतात. सगळ्यात पहिले काय? टाईप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये 2 टाईप लक्षात घ्या, इंटर आणि इंट्रा. इंटरमध्ये पण 2 टाईप पडतील, पुन्हा होमो इंटर आणि हेटेरो इंटर. आणि इंट्रामध्ये काही टाईप पडत नाही, एकच टाईप आहे ते म्हणजे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फक्त जो क्रायटेरिया आहे, इसेन्शियल क्रायटेरिया, तो मॅच झाला पाहिजे. यासारखेचे एक्झाम्पल आहेत, हे तुम्हाला पुढे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये भरपूर सारे एक्झाम्पल शिकायला मिळतील. आता सपोज असा एखादा स्ट्रक्चर जर काढला आपण, मी चला याच्या रिलेटेड अजून एक स्ट्रक्चर इथे दाखवतोय. बघा, मी आता इथे असं स्ट्रक्चर दाखवतोय. हा 2 हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड होता, हा आहे 4 हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. इथे बघा, इथे पण ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, इथे सुद्धा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. पण हे आता डिस्टन्स खूप झालं. हे किती नंबरच्या पोझिशनला होते? 1, 2 पोझिशनला होते. हे किती नंबरच्या पोझिशनला गेले? 1, 2, 3 आणि 4 नंबरच्या पोझिशनला. इथे डिस्टन्स खूप वाढलं. मग जर डिस्टन्स वाढलं असेल तर इथे मात्र हायड्रोजन बॉन्डिंग इंट्रामध्ये पॉसिबल नाही. समजतंय? इंट्रामॉलिक्युलर मध्ये डिस्टन्स सुद्धा कमी पाहिजे. हे डिस्टन्स जर खूप जास्त वाढलं असेल तर अशा वेळेस मात्र यांच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. इकडे साईडने किंवा या साईडने सुद्धा ती बॉन्डिंग पॉसिबल नाही. रिझन काय? दोघांमध्ये डिस्टन्स जास्त आहे. हा, पण इथे मग आता कोणती होऊ शकते? इंटरमॉलिक्युलर होऊ शकते. कशी? बघा, जर याच मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर याच्या सारखाच जर मॉलिक्यूल आला तर तो कशाने अट्रॅक्ट होणार? हा एक मॉलिक्यूल आणि याच्या सारखाच मॉलिक्यूल, म्हणजे कोणती? होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इथे होऊ शकते. पण इथे इंट्रामॉलिक्युलर मात्र नाही. इथे काय झाली? इथे याच्या सारखाच जर मॉलिक्यूल सपोज याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर इथे कोणती झाली? फक्त इंट्रामॉलिक्युलर. कारण हा ऑलरेडी एकमेकाला अटॅक करून ठेवणार, तर हा हायड्रोजन आता दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. म्हणजे इथे कोणती होईल? फक्त इंट्रा होईल. आणि इथे कोणती होईल? तर होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात येते? या टाईपमध्ये हा पूर्ण हायड्रोजन बॉन्डिंगचा कन्सेप्ट आहे. टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड मी आता व्यवस्थित समजून सांगितलं. अजूनही पुढे काही एक्झाम्पल घेईल, अजून व्यवस्थित क्लिअर होईल. बघा, मग आता त्यातली आपल्याला बघायची सुरुवातीची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मी ऑलरेडी बोललो होतो, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगसाठी आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेम किंवा डिफरंट मॉलिक्यूल पाहिजेत.
बघा इथे सांगितलं हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन 2 or more molecules of same or the different compounds. काय क्रायटेरिया आहे इंटरमॉलिक्युलरचा? एक तर सगळ्यात पहिले 2 मॉलिक्युल्स पाहिजे किंवा 2 पेक्षा जास्त असले तरी चालतात, ते सेम असले तरी चालतील किंवा डिफरंट असले तरी चालतील, फक्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॉलिक्युल्स पाहिजे, तेव्हा जे बॉन्डिंग होईल हायड्रोजन बॉन्डिंग त्यालाच म्हणू आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. माझा इंटरमॉलिक्युलच्या 2 टाईप पडल्या होत्या परत, कोणत्या मी ऑलरेडी सांगितले कोणत्या, एक म्हणजे होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरी म्हणजे कोणती हेट्रो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा दीज आर 2 टाइप्स. स्टार्टिंगचे आहे होमो इंटरमॉलिक्युलर आणि दुसरी कोणती आहे तर हेट्रो इंटरमॉलिक्युलर. अशा पद्धतीने 2 टाइप पडल्या. मग होमो इंटरमॉलिक्युलर कसं म्हणायचं? सो हायड्रोजन बॉन्डिंग टेक्स प्लेस बिटवीन 2 सेम मॉलिक्युल्स. काय सांगतोय? हायड्रोजन बॉन्डिंग अशी आहे की जी 2 सेम मॉलिक्युल मध्ये होते, त्याला म्हणू आपण होमो इंटरमॉलिक्युलर. सेम आणि 2 म्हणजे इंटर आणि सेम टाईपचे, म्हणजे याला म्हणायचं होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि सेकंड कोणती टाईप तर हेट्रो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग हेट्रो इंटरमॉलिक्युलरचं एक्झाम्पल काय किंवा याचं मिनिंग कसं सांगणार आपण? इट इज द अट्रॅक्शन बिटवीन 2 डिफरंट मॉलिक्युल्स. कोणतं अट्रॅक्शन राहील? हायड्रोजन बॉन्डिंग राहील, पण कशी राहील? 2 डिफरंट मॉलिक्युल मध्ये राहील. मग याला म्हणायचं कोणती? हेट्रो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. चला मी याचे पण एक्झाम्पल पटापट कव्हर करतो. आता सपोज तुम्ही असं एक्झाम्पल घेऊ शकता, CH3 NH2. हे सगळे ऑर्गॅनिकचे मॉलिक्युल आहेत. CH3 NH2. सपोज हाच मॉलिक्युल या सारख्याच मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. चला मी इथे परत एक CH3 NH2 दाखवतोय असं. बघा बरोबर हा पार्शियली निगेटिव्ह चार्ज नायट्रोजन हा काय करणार? या H पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार. आपण असं नाही करणार की या कार्बनवरचे हायड्रोजन नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, असं कधी करणार नाही. हे रॉंग होईल. रिझन काय? नायट्रोजन जरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे पण हा हायड्रोजन मात्र हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इथे नाही. सो इथे अशी हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. लक्षात ठेवा, इथे चुका तुम्ही करू शकता. हायड्रोजन बॉन्डिंग करण्यासाठी मेन क्रायटेरिया कोणता? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा फ्लोरीन आणि हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन. बघा इथे नायट्रोजनवरच हायड्रोजन आहे, तो H पॉझिटिव्ह या दुसऱ्या नायट्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. 2 मॉलिक्युलमध्ये बॉन्डिंग झाली. मग ही जर 2 मॉलिक्युलमध्ये बॉन्डिंग होते तर याला म्हणायचं कोणती? इंटरमॉलिक्युलर. आता इंटरमॉलिक्युलरमध्ये हा पण मिथिलामाइन आणि हा सुद्धा मिथिलामाइन, म्हणजे 2 मॉलिक्युल सुद्धा सेम आहे. सो याला नाव देऊ आपण होमो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणत्या टाईपची? होमो इंटरमॉलिक्युलर. आता हेट्रो इंटरमॉलिक्युलर कशाला म्हणायचं? सपोज हाच मिथिलामाइन CH3 NH2 हा आला सपोज वॉटर मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये. माझा हा जर वॉटर मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, परत 2 मॉलिक्युल झाले मिथिलामाइन आणि वॉटर, पण एका टाईपचे आहेत का? तर नाही. मिथिलामाइन वेगळा, वॉटर मॉलिक्युल वेगळा, यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते. 2 मॉलिक्युल आहेत पण एकमेकापेक्षा डिफरंट आहेत. मग या हायड्रोजनला बॉन्डिंगला म्हणू आपण कोणती? इकडे जातो मी डायरेक्टली आता हेट्रो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात येते? ही हेट्रो आणि ही होमो. एकदम सिंपल त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर बघा पुढची आहे आता कोणती? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचं मिनिंग येतं तुम्हाला समजलंय. एकाच मॉलिक्युलमध्ये ती हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. त्यासाठी एकाच मॉलिक्युलमध्ये तो मॉलिक्युल ऑब्व्हियसली बल्कियर राहील, लार्जर साईजचा राहील. तेच एक असा ग्रुप राहील की ज्यावर हायड्रोजन ॲटम आहे आणि दुसऱ्या साईडने असा ग्रुप राहील की ज्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. हा पण त्यांच्या पोझिशन मात्र एकमेकाच्या जवळपास पाहिजे. खूप जास्त लांब ते एकमेकापासून नको. जर जास्त लांब जर गेले तर मग त्यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन पॉसिबल नाही. हे अट्रॅक्शन एकदम स्ट्रॉंगर पण नाही. जसं की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये अट्रॅक्शन राहील किंवा आयनिक बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड, ते जे अट्रॅक्शन एकदम स्ट्रॉंग आहे तेवढं अट्रॅक्शन मात्र हे स्ट्रॉंग नाही, वीक अट्रॅक्शन आहे. कारण यामध्ये कोणताच ओव्हरलॅप वगैरे किंवा कम्प्लीट इलेक्ट्रॉनची शेअरिंग वगैरे असं काय फिनॉमिनन येत नाही. पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जमध्ये झालेलं अट्रॅक्शन आहे. सो अट्रॅक्शन एकदम स्ट्रॉंग नाही, आपण वीकही नाही. म्हणजे जसं की डायपोल पेक्षा स्ट्रॉंग आहे, पण हे जे आपले जे प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा आयनिक बॉन्ड असतात त्यांच्यापेक्षा मात्र हायड्रोजन बॉन्डिंग वीक असते. याची तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डर सुद्धा विचारू शकतात. हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल कधी असते? तर जनरली लोअर टेम्परेचरला, रूम टेम्परेचर म्हणू आपण किंवा त्यापेक्षा कमी, लोअर टेम्परेचरला हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल असते. जर हाय टेम्परेचर जर वाढलं तर मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढणार आणि मॉलिक्युल एकमेकापासून बाजूला पडायला लागतील. म्हणजे त्यांच्यामध्ये मग हायड्रोजन बॉन्डिंग डिस्टर्ब होऊन जाईल. ते हायड्रोजन बॉन्डिंग तिथे पॉसिबल नसणार. सपोज आपण एक्झाम्पल घेऊ वॉटर मॉलिक्युल आणि आईस. जास्त हायड्रोजन बॉन्डिंग कुणामध्ये? तर आईसमध्ये जास्त हायड्रोजन बॉन्डिंग होते म्हणून तो सॉलिड स्टेटमध्ये येतो.
वॉटर मॉलिक्यूल जर लिक्विड स्टेटमध्ये असेल, म्हणजे रूम टेम्परेचर जो लिक्विड स्टेटमध्ये असतो, तर त्यामध्ये कमी टाईपचं हायड्रोजन बॉन्डिंग राहील. जर तोच वॉटर मॉलिक्यूल गॅसेस स्टेटमध्ये गेला तर त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग डिस्टर्ब झाली, कारण कायनेटिक एनर्जी खूप वाढेल, मॉलिक्यूल जास्त मुवमेंट करतील, ते काय एकमेकाला अट्रॅक्ट करणार नाही. मग हा सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड मी सांगितलं इट टेक्स प्लेस विदिन अ मॉलिक्यूल, विदिन द मॉलिक्यूल, सॉरी, एकाच मॉलिक्यूलमध्ये होईल ते. त्यासाठी काय दुसरा मॉलिक्यूल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये यायची गरज नाही. समजतंय? इट इज द हायड्रोजन बॉन्डिंग टेक्स प्लेस विदिन द मॉलिक्यूल. हायड्रोजन आयटम प्रेझेंट ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकायचं आपल्याला समोरचं, एकदम बेसिक लेवलला तो टॉपिक आहे, तुम्ही 10th मध्ये सुद्धा शिकले असाल. अल्कोहोल, कार्बॉक्झिलिक ऍसिड, कीटोन, इस्टर, इथर, अल्केन, अल्किन, अल्केन असे नंबर ऑफ फंक्शन्स आहेत. त्यापैकी असे फंक्शन्स तुम्हाला पकडायचे की ज्यांच्यामध्ये कोणता हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे, जसा की कोणता कार्बॉक्झिलिक ऍसिड घ्या, त्यानंतर अमाइन, NH2 ग्रुप म्हणतो आपण, अल्कोहोल, यांच्यामध्ये हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम येतो. मग तो ग्रुप जर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्यांच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते, पण डिस्टन्स मॅटर करणार. किती डिस्टन्स आहे? जर एकमेकाच्या नेबरिंग पोझिशनला आहे, ऍडजस्टंट पोझिशनला आहेत, हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल होईल. जर एकमेकाच्या ऍडजस्टंट पोझिशनला नसतील तर मग मात्र यांच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. बाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट प्रेझेंट ऑन नियरेस्ट पोझिशन, ऍडजस्टंट पोझिशनला पाहिजे, नेबरिंग पोझिशनला, ऑन द सेम मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूलमध्ये एकमेकाच्या नेबरिंग पोझिशनला पाहिजे. दिस टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्ड इज मोस्टली ऑकर्ड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे मी आता इथे एक जे एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला, 2-हायड्रॉक्झीबेन्झोइक ऍसिड किंवा सॅलिसिलाल्डेट आपण लिहू इथे थोड्या वेळाने, त्याला सुद्धा आपण 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डेट, तर त्यामध्ये सुद्धा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. मग असे काही मॉलिक्यूल की ज्यांच्यामध्ये काय पाहिजे, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, त्यामध्ये हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयटम आणि एका फंक्शनचा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम, यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन होईल जर एकमेकाच्या नेबरिंग पोझिशनला असतील तर त्या अट्रॅक्शनला म्हणणार आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आता इंट्रामॉलिक्युलरचे काही एक्झाम्पल सांगितलेत. इट रिझल्ट इन द रिंग फॉर्मेशन. तिथे एक 6 मेंबर रिंग फॉर्म झाली होती, मी त्याच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन दिलं नाही, आता देतो. बघा, सॅलिसिलाल्डेट घ्यायचं आपल्याला एक, नंतर एक ऑर्थोनायट्रोफेनॉल, सगळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजतील तुम्हाला, सध्याचे नसतील समजतील, लक्षात ठेवा, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ऑर्थोफ्लोरोफेनॉल, सॅलिसिलिक ऍसिड, यांच्यामध्ये कशी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते ते मी आता इथे दाखवतो. त्यासाठी मी स्टार्टिंगचा मॉलिक्यूल दाखवतोय, सॅलिसिलाल्डेट. यालाच आपण 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डेट सुद्धा म्हणू शकतो. चला, मी याचं इथे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय आता सॅलिसिलाल्डेटचं. बघा, बेन्झिन रिंग असते, या पोझिशनला OH ग्रुप दाखवा आणि या सेकंड नंबरच्या पोझिशनला इथे अल्डिहाइड ग्रुप दाखवा. यालाच काय म्हणतो आपण, सॅलिसिलाल्डेट किंवा 2-हायड्रॉक्झीबेन्झाल्डेट. बघा, यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल का नाही होणार हे तुम्हाला चेक करायचंय. काय क्रायटेरिया आहे आपला, सगळ्यात पहिले हायड्रोजन ॲटम पाहिजे आणि तो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर पाहिजे. इथे दिसतो हायड्रोजन, हा पण हायड्रोजन आहे, पण हा कुठे आहे, कार्बनवर आहे. यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल पण तो हायली पॉझिटिव्ह नसणार, म्हणजे याची हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. सगळ्यात मेन क्रायटेरिया काय, हायड्रोजन हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर पाहिजे. हा इथे हायड्रोजन आहे जो ऑक्सिजनवर प्रेझेंट आहे. ऑक्सिजनवर चार्ज कोणता, निगेटिव्ह देऊ आपण, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, आणि हायड्रोजनवर चार्ज देऊ पॉझिटिव्ह. मग आता याच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम येतो का त्याच ग्रुपमध्ये असलेला, तर हा ऑक्सिजन येतो, एकमेकाच्या पोझिशनला आहे. जर हाच ग्रुप इथे असता किंवा इथे असता तर हायड्रोजन बॉन्डिंग झाली नसती, लक्षात घ्या. इंट्रामॉलिक्युलर पॉसिबल नसती, मग तिथे इंटरमॉलिक्युलर म्हणजे हाच मॉलिक्यूल याच्या सारख्याच मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असता, आणि तेव्हा मात्र मग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. पण इथे बघा, इथे आता नेबरिंग पोझिशनला आले, 1-2 पोझिशनला हा पार्टली O निगेटिव्ह मॉलिक्यूल, सॉरी ऍटम, हा याला अट्रॅक्ट करणार, याला म्हणू आपण हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, इथे आता रिंग सारखं स्ट्रक्चर फॉर्म झालं. त्या रिंग मध्ये किती ॲटम्स येतात, चला मेजर करू आपण. बघा, याशी एक इथे रिंग तयार झाली, एवढी रिंग. यामध्ये किती ॲटम आले बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. किती ॲटम आले, हा 1 नंबरचा ॲटम, हा 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे अशी एक 6 मेंबर रिंग फॉर्म झाली. आता ही 6 मेंबर रिंग स्टेबल असते. हे आपल्याला पुढे जाऊन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बेअर स्ट्रेन थेरी शिकायची, ज्यामध्ये बॉन्ड अँगल जर वाढत गेला तर रिंगची स्टॅबिलिटी वाढते. शिकायचं आपल्याला, बॉन्ड अँगल जर कमी होत असेल तर रिंगची स्टॅबिलिटी कमी होते बिकॉज ऑफ बॉन्ड पेअर रिपल्शन. त्यालाच आपण बेअर स्ट्रेन थेरी म्हणतो. मी ऑर्गॅनिकमध्ये डिटेलमध्ये सांगेल, पण सध्याचं लक्षात ठेवा, इथे अशा एक रिंग फॉर्म होते आणि या रिंगमुळे हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल याला स्टॅबिलिटी मिळते. बघा, यामध्ये ही जी बॉन्डिंग तयार झाली याला म्हणू आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जर हाच ग्रुप
सपोज मी इथे दाखवतो आता पुन्हा या पोझिशनला असता, तर आता मात्र, किंवा याला तुम्ही वरती लिहिलं तरी चालेल, आता मात्र डिस्टन्स वाढलं. जर डिस्टन्स वाढत असेल तर यामध्ये ही अशी बॉन्डिंग पॉसिबल नाही. समजतंय? या टाईपची बॉन्डिंग पॉसिबल नाही, कारण की आता डिस्टन्स खूप झालं. हे एकमेकाच्या ऍडजस्टंट पोझिशनला पाहिजे, 1-2 पोझिशनला. हे लांब गेलेत, एकमेकाच्या मेटा पोझिशनला गेलेत, हे एकमेकाच्या ऑर्थो पोझिशनला आहे. मग यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे, इथे मात्र हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. मग आता इथे कोणती बॉन्डिंग होईल, तर इथे इंटर मॉलिक्युलर होऊ शकते. जर सपोज याच मॉलिक्युलच्या कॉन्टॅक्टमध्ये याच्या सारखाच जर मॉलिक्युल आला, तर मग त्याला म्हणायचं 2 मॉलिक्युलमध्ये झाली सारख्याच टाईपच्या होमो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर, हा OH मग दुसऱ्या मॉलिक्युलच्या या ग्रुप बरोबर जाऊन अट्रॅक्ट करणार, त्याला म्हणू आपण इंटर मॉलिक्युलर. पण इथे बघा, इथे कोणती झाली, इंट्रा मॉलिक्युलर. चला मी पुढचं एक्झाम्पल घेतो, ऑर्थोनायट्रोफेनॉल. बघा या टाईपमध्ये मॉलिक्युल राहील ऑर्थोनायट्रोफेनॉल. इथे OH ग्रुप, इथे दाखवतो मी NO- आणि इथे डबल बॉन्ड O. हा झाला ऑर्थोनायट्रोफेनॉल. बघा इथे पण O निगेटिव्ह H पॉझिटिव्ह, हा O निगेटिव्ह पार्ट या H पॉझिटिव्ह अटॅक करणार, याला पण म्हणू आपण हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. किती मेंबरिंग फॉर्म होते, 1 2 3 4 5 6. नंतर दाखवतो मी ऑर्थोफ्लोरोफेनॉल. सेम या टाईपमध्ये स्ट्रक्चर दाखवा. फेनॉल काढा, बेन्झिन OH, आणि याच्या ऑर्थो पोझिशनला इथे फ्लोरीन ॲटम काढा. फ्लोरीन सुद्धा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, असा याला पार्टली अट्रॅक्ट करणार. बघा इथे सुद्धा 6 मेंबरिंग फॉर्म होते, 1 2 3 4 5 फॉर्म होते, 1 2 3 4 आणि 5. इथे 5 मेंबरिंग फॉर्म झाली. त्यानंतर बघा सपोज सॅलिसिलिक ऍसिड, याचा एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड या टाईपमध्ये स्ट्रक्चर. आता इथे सुद्धा जी बॉन्डिंग तयार झाली, याला पण कोणती म्हणू आपण, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जिथे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहील, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज राहील, इथे पण निगेटिव्ह चार्ज. बरोबर, यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन तयार होईल याला म्हणू आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो असे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युलचे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे. आता बघा इथे ही जी इंटरमॉलिक्युलर, इंट्रा नाही, इंट्रा आपण डेटलमध्ये पुन्हा ऑर्गॅनिकमध्ये जाऊन शिकणार, त्यामध्ये ऍसिडिटी बेसिसिटी ठरते मॉलिक्युलची. आपल्याला फक्त इफेक्ट ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे जी 2 मॉलिक्युलमध्ये होते. सपोज हा एक मॉलिक्युल यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते. 2 मॉलिक्युल सेम असू शकतात, डिफरन्स सुद्धा असू शकतात. यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग होते त्यामुळे नेमके इफेक्ट काय काय होतात, म्हणजे ही हायड्रोजन बॉन्डिंग नेमक्या कोणकोणत्या फॅक्टरला इफेक्ट करते, तर ते आपल्याला आता पुढे शिकायचं आहे. इफेक्ट ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युल. आता बघा मॉलिक्युलची सोल्युबिलिटी कशी वाढते, विस्कॉसिटी कशी वाढते, हे आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे मध्ये आता सोल्युबिलिटी इन वॉटर. बघा वॉटर कसं आहे, हायली पोलर मॉलिक्युल आहे. हा जर हायली पोलर मॉलिक्युल जर सपोज त्यामध्ये तुम्ही वरतून एखादं सोल्यूट टाकलं, म्हणजे एखादा कंपाऊंड टाकला, त्याच्यासोबत जर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असेल, तर वरतून टाकलेल्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी काय होईल, वॉटरमध्ये वाढत जाईल. हायड्रोजन बॉन्डिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. ठीक आहे, वॉटरमध्ये जी सोल्युबिलिटी आहे तर ती कशी असणार, त्याची जास्त असणार. जेवढी जास्त हायड्रोजन बॉन्डिंग होईल तेवढी जास्त सोल्युबिलिटी राहील. जसे की आता काही कोव्हॅलेंट कंपाऊंड घेऊ आपण एक या बेसिक रूल शिकलो बघा, लाईक्स डिझॉल्व लाईक्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिकमध्ये सोल्युबल, इनऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिकमध्ये सोल्युबल. वॉटर कोणतं सॉल्व्हंट आहे, इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पण तरी पण यामध्ये शुगर म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज असे कंपाऊंड सोल्युबल होतात. मग का बरं होतात, कारण वॉटरचे मॉलिक्युल काय करतात, त्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. मग त्यामुळे काय होतं, त्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी वाढते. आयनिक कंपाऊंड नाही, तो कसा आहे, कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. आणि कोव्हॅलेंट कंपाऊंडची या इनऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबिलिटी का बरं पडली, सो बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. चला मी ते ग्लुकोजचं पटकन स्ट्रक्चर काढतो. या टाईपमध्ये बघा, C डबल बॉन्ड OH या टाईपमध्ये ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकायचं आहे. सध्याचं मी स्ट्रक्चर इथे सांगतो तुम्हाला. बघा ग्लुकोजचा मॉलिक्युल, याला आपण डी ग्लुकोज म्हणतो. समोर 12th मध्ये जाऊन आपल्याला बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. हा मॉलिक्युल सपोज तुम्ही वॉटरमध्ये टाकला, सपोज असं एक कंटेनर आहे, या मॉलिक्युलला उचलून तुम्ही या कंटेनरमध्ये टाकलं. कंटेनरमध्ये कोण आहे, तर वॉटर मॉलिक्युल आहे. हे वॉटर मॉलिक्युल काय करतात, या सगळ्या हायड्रोजनला अट्रॅक्ट करतात. अजूनही बरेचसे वॉटर मॉलिक्युल असतील, सगळे यांना असे अट्रॅक्ट करणार. याला नाही करणार, या साईडने अट्रॅक्ट करेल, याला पण इकडे या साईडने अट्रॅक्शन होईल. मग हे जे तयार झाले याला काय म्हणू आपण, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणू. म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल काय करतात, या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतात. जेवढे अट्रॅक्शन जास्त राहील तेवढी सोल्युबिलिटी वाढेल. जो ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे, साईज खूप जास्त आहे बघा, 6 कार्बन 6 C6H12 12
हायड्रोजन आणि 6 ऑक्सिजन. मग आता एवढं सगळं स्ट्रक्चर बल्कियर आहे तरी सुद्धा हा कंपाऊंड वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होतो बिकॉज ऑफ इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. समजतं? जर मॉलिक्युलमध्ये सपोज वॉटरमध्ये असे काही कंपाऊंड तुम्ही टाकले की जे वॉटर मॉलिक्युलमध्ये आणि त्या टाकलेल्या मॉलिक्युलमध्ये जर अट्रॅक्शन तयार करत असेल, या टाईपचं अट्रॅक्शन हायड्रोजन बॉन्डिंग, तर त्या कंपाऊंडची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी वाढणार. मग आता सिंपल विचार करा तुम्ही, असं एक्झाम्पल देतील तुम्हाला CH3OH, नंतर एक सेकंड एक्झाम्पल देतोय मी CH3Cl, त्यानंतर CH3CH3 आणि अजून एक देतोय CH3OCH3 किंवा चला CH3OCH3 घेऊ आपण. हे जे 4 मॉलिक्यूल आहेत यापैकी वॉटरमध्ये सगळ्यात हायली सोल्युबल कोण असं तुम्हाला विचारतील. फर्स्ट मॉलिक्यूल, इथे सेकंड मॉलिक्यूल, हा थर्ड आणि हा फोर्थ. यापैकी वॉटरमध्ये हे सगळे सपोज वॉटरमध्ये टाकले, यांच्यापैकी सगळ्यात हायली सोल्युबल कोण? काय विचार करायचा? वॉटरचं स्ट्रक्चर या टाईपमध्ये OHH. वॉटर मॉलिक्यूल यांच्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल का? जर तयार करत असेल तर सोल्युबिलिटी वाढणार आणि जर तयार करत नसेल तर सोल्युबिलिटी कमी होईल. मग आता इथे बघा, मिथेनॉल मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन कुठे आला? ऑक्सिजनवर आला. म्हणजे हा हायड्रोजन या वॉटर मॉलिक्यूल अट्रॅक्ट करू शकतो हायड्रोजन बॉन्डिंगने. म्हणजे पहिलाच मॉलिक्यूल एकदम हायली सोल्युबल राहील. मिथिल क्लोराईड याच्यामध्ये सोल्युबल राहील का? हे हायड्रोजन आहे तिथे, पण हे कोणावर आहेत? कार्बनवर आहे. म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आहे. आपल्याला कुठे पाहिजे? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर पाहिजे. म्हणजे इथे मिथिल क्लोराईडची आणि वॉटर मॉलिक्यूलची काय हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. म्हणजे हा मॉलिक्यूल लेस सोल्युबल राहील. ठीक आहे. CH3CH3 याच्यामध्ये पण चेक करा, हे जे हायड्रोजन आहे तर हे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आहेत. म्हणजे हे सुद्धा हायड्रोजन बरोबर वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणार नाही. इथे बघा डायमिथिल इथर. आता या ऑक्सिजनवर स्वतःचे हायड्रोजन तर नाही आहेत, हे हायड्रोजन या कार्बनवरचे, या कार्बनवर सुद्धा एक हायड्रोजन आहे, पण हा ऑक्सिजन मात्र वॉटरच्या हायड्रोजनला अट्रॅक्ट करू शकतो. तर यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग होईल. पण इथर आणि अल्कोहोलपैकी अल्कोहोलची हायड्रोजन बॉन्डिंग जास्त होईल कुणापेक्षा? इथरपेक्षा. कारण अल्कोहोलमध्ये स्वतःचा हायड्रोजन पण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर, तसा इथरमध्ये मात्र स्वतःचा हायड्रोजन नाही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर. म्हणून मग हायड्रोजन बॉन्डिंग तर होईल इकडे आता या टाईपमध्ये, ही सुद्धा इंटरमॉलिक्युलर. पण अल्कोहोलची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ही इथरपेक्षा जास्त राहील. म्हणून मग अल्कोहोलची सोल्युबिलिटी जास्त ॲज कम्पेअर टू इथर. बघा या टाईपमध्ये ही सोल्युबिलिटी ठरणार. जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर सोल्युबिलिटी काय होईल? वाढत जाईल वॉटरमध्ये. चला पुढचा फॅक्टर आहे विस्कॉसिटी. फिजिक्समध्ये सेपरेट तुम्हाला चॅप्टर आहे विस्कॉसिटी. आपण सिम्पली असं म्हणू फ्रिक्शन बिटवीन टू लेअर. टू लेअर जे असतात मॉलिक्यूलच्या त्यांच्यामध्ये होणारं फ्रिक्शन, जेवढं अट्रॅक्शन वाढेल टू लेअरमध्ये तेवढं त्यांचं फ्रिक्शन सुद्धा वाढणार. म्हणजे विस्कॉसिटी सुद्धा काय होईल? वाढत जाईल. सिम्पल एक्झाम्पल सांगतो, सपोज मिथेनॉल. अजून एक एक्झाम्पल घेतोय वॉटर. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल घेतोय पेंटेन. आणि एक फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेतोय ग्लिसरॉल, किंवा ह्यालाच तुम्ही ग्लिसरीन सुद्धा म्हणू शकता. हे असं स्ट्रक्चर आहे त्याचं, सध्याचं लक्षात ठेवा. प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल हे सगळे ऑर्गॅनिकचे मॉलिक्यूल आहेत. क्वेश्चन हा विचारतील यांच्यापैकी मोर विस्कस कोण? 1, 2, 3, 4 असे सपोज 4 एक्झाम्पल तुम्हाला दिले आणि तुम्हाला विचारतील काय यांच्यापैकी सगळ्यात जास्त विस्कॉसिटी कोणाची आहे? विस्कॉसिटी कशी ओळखायची? बघा, या कंपाऊंडला घ्यायचं, असं इथे टाकायचं, समजा बोटावर असं नाही असायला स्क्रॅच करून बघायचं, तुम्हाला एक स्टिकीनेस जाणवेल. जेवढा स्टिकीनेस जास्त तेवढी विस्कॉसिटी जास्त. किंवा त्यापेक्षा सिंपल सांगतो, दोन्ही बॉटलमध्ये कंपाऊंड घ्यायचे आणि असे खाली टाकायचे. जो लवकर खाली पडला त्याची विस्कॉसिटी कमी आणि जो उशिरा खाली पडतो त्याची विस्कॉसिटी जास्त. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही असं व्हिज्युअलाइज करू शकता. हानी घ्यायचा म्हणजे मध घ्यायचा आणि वॉटर घ्यायचं, दोन्ही खाली टाकायचे. लवकर कोण खाली पडतो? वॉटर लवकर खाली पडणार ॲज कम्पेअर टू हानी. म्हणजेच काय की जे हानीचे जे मॉलिक्यूल आहेत मध, त्यामध्ये काय असतं? विस्कॉसिटी जास्त असते आणि वॉटरची विस्कॉसिटी कमी झाली. सिंपल एकदम. सेम या टाईपमध्ये तुम्हाला इथे विचारतील विस्कॉसिटी सगळ्यात कमी कोणाची आणि जास्त कोणाची. तर हे सुद्धा डिसिजन तुम्ही ऑन द बेस ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग घेऊ शकता. कसं बघा, विस्कॉसिटी म्हणजे काय? तर हा जो मॉलिक्यूल आहे याच मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरे मॉलिक्यूल येतील याचेच, कारण आपल्याला पूर्ण मॉलिक्यूल बघायचे. मग आता मिथेनॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये मिथेनॉलचे मॉलिक्यूल आले, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, हे असे हायड्रोजन बॉन्डिंग होईल. याच वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज याचे सुद्धा मॉलिक्यूल येतील,
यामध्ये सुद्धा कोणती बॉन्डिंग होईल? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज असाच एक मॉलिक्युल आला याचाच पेंटेन, आणि या ग्लिसरॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज या सारखाच एक मॉलिक्युल येतोय परत ग्लिसरॉल, सॉरी इथे CH2 पाहिजे, या टाईपमध्ये. विचार करा जास्त हायड्रोजन बॉन्डिंगची पॉसिबिलिटी कुठे आहे? इथे भरपूर सारे ऑक्सिजन आणि त्यावर असलेले हायड्रोजन, इथे सुद्धा सेम कंडिशन आहे. तर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचे चान्सेस खूप जास्त वाढले, बरोबर ना? यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचे चान्सेस बाकीच्यापेक्षा जास्त झाले. मग इथे काय होईल? हे मॉलिक्युल एकमेकाला जास्त पकडून ठेवतील, म्हणजे यांच्या जास्त लेअर ज्या तयार झाले असतील तर या लेअरमध्ये अट्रॅक्शन खूप जास्त वाढलं, बरोबर? मग जेवढं अट्रॅक्शन वाढेल तेवढं दोघं त्यांच्यामध्ये फ्रिक्शन पण वाढेल. जेवढं फ्रिक्शन वाढलं तेवढी विस्कॉसिटी वाढली. म्हणजेच काय डिपेंड करेल कशावर? हायड्रोजन बॉन्डिंग किती आहे, किती स्ट्रॉंग आहे. सेकंड नंबरच्या मॉलिक्युलमध्ये सगळ्यात जास्त OH ग्रुप आहेत, सो इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचे चान्सेस सगळ्यात जास्त राहतील. म्हणून मग हा जो मॉलिक्युल आहे ग्लिसरीन, तुम्ही बघितलं असेल हिवाळ्याच्या सीझनमध्ये बघा आपण स्किन वगैरे जे लोशन लावतो ना मॉइश्चरस मेंटेन करण्यासाठी, तर त्याला आपण ग्लिसरीन म्हणतो. सगळ्यांनी व्हिज्युअलाइज केलं असेल. तर ते जे ग्लिसरीन आहे ते बघा एकदम स्टिकी असतं. रिझन काय त्यामागे? त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचे चान्सेस सगळ्यात जास्त. आता सेकंड प्रायोरिटीला विचार करा, हे जे मॉलिक्युल उरलेत यांच्यापैकी थोडा याच्यापेक्षा कमी विस्कस कोण? तर बघा वॉटर मॉलिक्युलमध्ये दोन्ही साईडने हायड्रोजन आहेत, मिथेनॉलमध्ये फक्त वन साइडेड हायड्रोजन आहे. तर यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे पण कमी आहे कोणापेक्षा? वॉटरपेक्षा. म्हणजे बघा सगळ्यात जास्त विस्कस कोण? सेकंड नंबरचा कंपाऊंड. त्यापेक्षा कमी विस्कस कोण? थर्ड नंबरचा कंपाऊंड. त्यापेक्षाही कमी विस्कस कोण? फर्स्ट नंबरचा कंपाऊंड, कारण हायड्रोजन बॉन्डिंग आहे पण कमी आहे. आणि सगळ्यात कमी विस्कस कोण? तर फोर्थ नंबरचा. यामध्ये अजिबात हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही. मग जर हायड्रोजन बॉन्डिंग होतच नसेल तर ह्या ज्या लेअर जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आल्या मॉलिक्युलच्या, तरी पण ह्या काही एकमेकाला अशा जास्तीत जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार नाही. जेवढं अट्रॅक्शन कमी टू लेअरमध्ये तेवढं त्यांच्यामध्ये फ्रिक्शन कमी होईल, आणि जेवढं फ्रिक्शन कमी झालं तेवढी हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा कमी होईल. मग या टाईपचे असे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारू शकतात विस्कॉसिटी डिटेक्ट करण्यासाठी. बघा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सेम आहे. जेवढी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वाढली तेवढे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय होतात? इन्क्रीज होतात. सपोज तुम्हाला विचारलं वॉटर आणि अल्कोहोल यापैकी जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचा? चला मी एक्झाम्पल दाखवतो. एक वॉटर घेतोय, सेकंड एक्झाम्पल घेतोय मिथेनॉल, थर्ड एक्झाम्पल घेतोय CH3Cl. सपोज याला तुम्ही एका कंटेनरमध्ये टाकले, याला सुद्धा एका कंटेनरमध्ये टाकले, याला सुद्धा एखाद्या कंटेनरमध्ये टाकलं. या सगळ्यांना तुम्ही हिट करताय, याला पण हिट करताय, याला सुद्धा हिट करताय. लवकर बॉईल कोण होईल हे तुम्हाला विचारतील, किंवा यांच्यापैकी उशिरा बॉईल कोण होईल? कुठे जास्त टेम्परेचर अप्लाय करावं लागेल बॉईल करण्यासाठी? काय विचार करायचा? हायड्रोजन बॉन्डिंगचा. वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर सपोज वॉटरचा मॉलिक्युल आला तर काय करणार? सॉरी याला असं दाखवावं लागेल, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार. स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग राहील कोणापेक्षा? अल्कोहोलपेक्षा. इथे तर हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबलच नाही. मिथेनॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा मिथेनॉलचा मॉलिक्युल होतोय, हायड्रोजन बॉन्डिंग होते. पण वॉटरमध्ये काय आहे तर या साईडने सुद्धा हायड्रोजन आहे, म्हणजे इथे हायड्रोजन बॉन्डिंगचे जास्त चान्सेस वाढले. जेवढे टू मॉलिक्युल एकमेकाला पकडून ठेवतील तेवढे तुम्हाला ते एकमेकापासून बाजूला न्यायचे, म्हणजे लिक्विड स्टेटमधून गॅस स्टेटमध्ये कन्वर्ट करायचे. तुम्हाला जास्त टेम्परेचर अप्लाय करावं लागेल. म्हणजे बघा जेवढं अट्रॅक्शन वाढलं तर हे मॉलिक्युल एकमेकाला पकडून ठेवतील, लवकर लिक्विडमधून गॅस स्टेटमध्ये जाणार नाही, आणि तुम्हाला तरी पण न्यायचे. म्हणजे काय करावं लागेल? टेम्परेचर वाढवावं लागेल. याचंच मिनिंग काय सांगू शकतो आपण? जेवढे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वाढेल तेवढे कंपाऊंडचे बॉइलिंग पॉईंट वाढतील. येतं लक्षात? काय सांगतोय? बॉइलिंग पॉईंट कशा आहेत तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जेवढं मॉलिक्युलमधील टू मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन वाढेल बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, तेवढा त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट वाढेल. मग आता वॉटर मॉलिक्युल, मिथिल अल्कोहोल आणि मिथिल क्लोराईड यांच्यापैकी सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा? फर्स्ट मॉलिक्युलचा, कारण का हायड्रोजन बॉन्डिंग जास्त आहे. त्यापेक्षा कमी बॉइलिंग पॉईंट सेकंड मॉलिक्युल, आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट थर्ड मॉलिक्युल. या टाईपमध्ये तुम्ही बॉइलिंग पॉईंट सुद्धा या बेसिसवर ठरवू शकता. आज मी फक्त या कन्सेप्ट सोबत तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय. जसे जसे पुढे नंबर ऑफ एक्झाम्पल येतील ऑर्गॅनिकमध्ये त्यावेळेस अजून तुम्हाला हा डिटेलमध्ये टॉपिक समजत चालेल. ठीक आहे, सध्या फक्त आपल्याला पॉईंट्स क्लिअर करायचे आहेत की नेमकं हायड्रोजन बॉन्डिंगवर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे ठरतात. सेम मेल्टिंग पॉईंट सुद्धा कन्सेप्ट येईल. जर इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर मॉलिक्युल एकमेकाला जास्त जास्त कॉन्टॅक्टमध्ये असतील, कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर बनणार, आणि त्याला तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर जास्त टेम्परेचर अप्लाय करावं लागेल. म्हणजे मेल्टिंग पॉईंट पण वाढेल आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होईल? वाढत जाईल. चला नंतर आहे मॉलिक्युलर वेट. कंपाऊंडचं मोलर मास कसं वाढतंय?
त्यासाठी मी काही एक्झाम्पल घेतोय. सपोज असा एक्झाम्पल घेतला आपण, बेन्झोइक ऍसिड. याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी अजून एक बेन्झोइक ऍसिड आणतो. बघा, हे मॉलिक्यूल काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. मग यांचं जर तुम्ही मोलर मास जर घेतलं, सपोज इथे हा बेन्झोइक ऍसिड आहे, याचं एका मॉलिक्यूलचं मोलर मास हे कमी राहील, पण आता हे दोघं एकमेकांमध्ये कंबाईन झाले म्हणजे मोलर मास काय होणार त्यांचं, वाढणार, डबलने वाढणार, बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे शिकायचं आपल्याला पुढे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये. याला आपण ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास म्हणतो. एक्सपेक्टेड पेक्षा काय होते, ते मोलर मास तुम्हाला वाढलेलं दिसेल. याच्या मागचं रिझन काय, तर यामध्ये असोसिएशन होते. बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग देर इज अ असोसिएशन टेक्स प्लेस. टू मॉलिक्यूल एकमेकाला अटॅच होत आहेत आणि या अटॅचमेंटमुळे काय होईल, कमी टेम्परेचरला यांचं मोलर मास आपल्याला जास्त कन्सिडर करावं लागेल. हा, जर अट्रॅक्शन, जर सपोज आपण टेम्परेचर जास्त वाढवलं तर मात्र ही बॉन्डिंग पॉसिबल नाही, तुटून जाईल. म्हणजेच मग पुन्हा मोलर मास कमी कमी होताना तुम्हाला दिसेल. पण जनरली आपण हे असं लक्षात ठेवू शकतो, जेवढं काय होईल हायड्रोजन बॉन्डिंग वाढेल तेवढं कंपाऊंडचं मोलर मास वाढणार बिकॉज ऑफ असोसिएशन. नंतर फिजिकल स्टेट. बघा, फिजिकल स्टेट डिपेंड कशी करते, H2O, H2S, H2Se, H2Te हे असे मॉलिक्यूल घेतले आपण. S2 आणि S2S. S2 हा कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये, रूम टेम्परेचरला. पण S2S मात्र काय आहे, तर गॅस आहे. मग हे पण कशावर डिपेंड केलं, तर हे डिपेंड झालं हायड्रोजन बॉन्डिंगवर. मॉलिक्यूलची स्टेट सुद्धा डिपेंड करते. वॉटर मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो त्याच्यासारख्याच मॉलिक्यूल जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर मॉलिक्यूल एकमेकाला जास्त जास्त अट्रॅक्ट करतील. सो बिकॉज ऑफ हायर अट्रॅक्शन ते मॉलिक्यूल एकमेकाच्या क्लोज आले. जेवढे ते एकमेकाच्या क्लोज आले, कायनेटिक एनर्जी कमी झाली, एकमेकाला अट्रॅक्ट केलं, तो त्याची फेज बदलणार. तो कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. S2S मध्ये मात्र फक्त डायपोल डायपोल अट्रॅक्शन आहे, त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल नाही आणि मॉलिक्यूलची साईज सुद्धा कमी आहे. जर साईज कमी आणि हायड्रोजन बॉन्डिंग पण पॉसिबल नाही तर हा मॉलिक्यूल कोणत्या स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो, गॅसियस स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. म्हणजे विचार करा, मॉलिक्यूलची स्टेट जी आहे फिजिकल स्टेट, तर ही सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंगवर मॅटर करते. जर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर तो मॉलिक्यूल कोणत्या स्टेटमध्ये येणार, लिक्विड स्टेटमध्ये किंवा कधी कधी सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा येऊ शकतो. आता आपण एक्झाम्पल घेतलं ते बघा, अल्कोहोल CH3OH, नंतर अजून एक घेतला होता CH3CH2OH, इथिल अल्कोहोल. हे मॉलिक्यूल लिक्विडमध्ये आहेत. कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. तुम्ही जर CH3Cl घेतला तर हा मॉलिक्यूल मात्र गॅसियस स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. साईज कमी आहे, हायड्रोजन बॉन्डिंग काय पॉसिबल नाही, हा मॉलिक्यूल गॅसियस स्टेटमध्ये आहे. हे मॉलिक्यूल कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. तुम्ही जर असं एक्झाम्पल घेतलं CH3CH3 इथेन, हा मॉलिक्यूल सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. रिझन काय, काय वीक आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे हा कोणत्या स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये. आता बघा, याचा एक मॉलिक्यूल काढतो मी, सॉर्बिट्रॉल. सध्या फटाफट स्ट्रक्चर काढतो. हे असे नंबर ऑफ अल्कोहोल ग्रुप याला पण अटॅच केले. हे स्ट्रक्चर व्हायचं सॉर्बिट्रॉलचं, डी सॉर्बिट्रॉल म्हणतो आपण याला. अल्कोहोलचा टाईप आहे. हा मॉलिक्यूल सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो. रिझन काय, मॉलिक्युलर मास पण जास्त आहे आणि त्यानंतर काय, आता कम्पेअर केलं तुम्ही मॉलिक्युलर मासचं तर त्याच्यापेक्षा जास्त काही ते कम्पेअर करायला लागेल हायड्रोजन बॉन्डिंग. नंबर ऑफ OH ग्रुप आहेत एकाच मॉलिक्यूलमध्ये. मग हेच मॉलिक्यूल काय करतील, याच्यासारख्या दुसऱ्या मॉलिक्यूलला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार, कारण OH ग्रुप भरपूर झाले, जास्तीत जास्त हायड्रोजन बॉन्डिंग होईल. जेवढं जास्त हायड्रोजन बॉन्डिंग झालं तर या मॉलिक्यूलने कोणती स्टेट दाखवली, सॉलिड स्टेट दाखवली. बघा, इथे हायड्रोजन बॉन्डिंग कमी आहे, लिक्विड स्टेटमध्ये आले. इथे अजिबात नाही, गॅसियस स्टेटमध्ये. याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाली. हा मॉलिक्यूल कोणत्या स्टेटमध्ये एक्झिस्ट करणार, सॉलिड स्टेटमध्ये. बघा, फिजिकल स्टेट सुद्धा आपण या हायड्रोजन बॉन्डिंगच्या बेसवर एक्सप्लेन करू शकतो. सो असा आहे टोटल हायड्रोजन बॉन्डिंग टॉपिक. लक्षात येतं, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोव्हॅलेंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. सच टाइप ऑफ अट्रॅक्शन इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. यापेक्षा नवीन इथे काहीच नाही. 2 टाईप शिकलो आपण हायड्रोजन बॉन्डिंगच्या, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलरसाठी 2 मॉलिक्युल्स पाहिजेत ज्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अट्रॅक्शन होईल, त्याला म्हटलं आपण इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलच्या 2 टाईप पडल्या, होमो आणि हेट्रो. इंट्रामॉलिक्युलमध्ये तसं नव्हतं. इंट्रामॉलिक्युलरमध्ये हायड्रोजन ॲटम तर असतोच इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पुन्हा एखादा फंक्शन रूप येतो की ज्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो. एकमेकाच्या नेबरिंग पोझिशनला असतील, एकमेकाला अट्रॅक्ट करतील, त्याला म्हणायचो आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. समजतंय. आता हे जे सगळे जे ऍप्लिकेशन आहेत हे इन डिटेल आपल्याला समोर जाऊन एक एक करून
ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कम्प्लीट करायचे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अल्कोहोल, फेनॉल, इथर हे जे काही टॉपिक आहेत, हॅलो अल्केन आणि हॅलोअरिन, त्याच्यामध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे, पण पुढचे कार्बोक्सिलिक ऍसिड वगैरे, अल्डिहाइड कीटोन, हे असे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये पुन्हा हायड्रोजन बॉन्डिंग हा कन्सेप्ट वारंवार अप्लाय करायचा. सध्याचा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केलाय, हे पुढे फॅक्टर आपल्याला शिकायचं आहे. सो होप तुम्ही लेक्चर एन्जॉय केलं असेल. जर काही डाऊट्स असतील पुन्हा एकदा रिपीट करा, सगळा टॉपिक इथे क्लिअर होईल. चला मग मी आज इथेच थांबतोय. थँक्यू.